हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे प्रिया. तर बघा फ्रेंड, हे आमचे पप्पा आणि मम्मी. आणि बघा, आम्ही त्यांना आज जेवायला बोलवलेलं आहे आमच्या घरी. ते वर्षातून 2दा जेवायला येतात आमच्या घरी, आणि म्हणजे अक्षय तृतीयेला आणि सर्व पितृ अमावस्येला. तर आज आम्ही काय काय मेनू बनवला ते बघा तुम्ही. डाळ पालक, आमरस आणि भजी, वडी आणि गुळपापडी, रव्याचे कुरडी, उडदाचा पापड, चपाती, भात आणि पानाचा विडा. आणि आईच्या ताटात पण तेच आहे. आणि दोघांचे 2 दिवे लावून घेतलेले आम्ही, आणि दोघांचे 2 अगरबत्त्या आणि त्यांचे पाण्याचे ग्लास. आणि अशा पद्धतीनं आम्ही दरवर्षी त्यांची पूजा वगैरे करतो. तर यावेळी एक ॲटम मिसिंग आहे. तो ॲटम आहे ताकाची कढी. कारण का, तर माझे मिस्टर आजारी असल्यामुळे मला काही सुचलं नाही. कसं तरी आम्ही बनवलं आज. मला असं वाटत पण नव्हतं की अक्षय तृतीया माझ्या घरी बनेल म्हणून. पण आमच्या आई बाबांना आमच्या घरी जेवायला यायचं होतं, म्हणून त्यांनी आमच्याजवळून करून घेतलं. तुमचं काय मत आहे? त्यांना यायचं होतं आणि त्यांना माहिती आहे मी मनापासून करते, कंटाळा करत नाही. कारण आमच्या दोघांवरही तितकंच प्रेम आहे. आणि तिकडे देवांना पण मी ताट वाढून घेतले बघा. आणि आमचे स्वामी महाराज वगैरे आहे वरती. आणि आमचे छोटे छोटे नैवेद्य करायचे विसरलो आहे आम्ही. आणि मला खूप आवडते फ्रेंड असं, माझ्या घरी काही असं सण वगैरे करायला मला आवडते. आणि बघा, आमच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर किती तेज आहेत बघा, स्पष्ट दिसते. तर बघा, अहो तुमचं काय म्हणणं आहे? दरवर्षी आई बाबा जेवायला येते, तर कसं वाटतं तुम्हाला? चांगलं, प्रसन्न वाटते. हा ना, मस्त वाटते ना. मला तर खूप आवडले खरंच. आणि आमच्यावर असंच तुमचा आशीर्वादाचा हात असू द्या, आमचं चांगलं चांगलं होऊ द्या. तर बघा फ्रेंड, तर चला मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते. तर बघा फ्रेंड, आता आम्ही हे ताट आहे ना गाईंना नेणार आहे. आमच्या इथे जवळच गोशाळा आहे आणि माझे मिस्टर ते भरत आहे एका छोट्या कॅनमध्ये पातळ पदार्थ. आणि जे आहे भजी वगैरे ते सगळे पिशवीमध्ये जाणार आहे. आणि देवाजवळलं ताट आम्ही खाणार आहे. काय झालं? ते सगळं पिशवीत टाका, म्हणजे व्यवस्थित हे करा, म्हणजे कसं आपल्याला गाईंना आहे ना व्यवस्थित देता येईल. ती विडे टाकून घ्या लागत होते. विडे त्यांचे काय होते, खाता येत ना. तर बघा किती प्रसन्न वाटतंय. हो, खूप छान. आणि आमच्या आईबाबांचा आमच्यावर नेहमी आशीर्वादाचा हात असतो आमच्या डोक्यावर. त्यांच्या आशीर्वादानं आमचं सगळं चांगलं होतं. आणि वरून आपल्या स्वामींचा, ज्ञानोबा माऊली, गुरुविजन माऊली यांची पण आम्हाला आशीर्वाद आहेत. बघा, एका ताटातलं मोकळं झालं, आता ते बाबांच्या ताटातलं भरत आहे. आणि माझ्या मुलीला बाहेर चल म्हणलं, ती नाही आहे, तर आम्ही जाऊन येतो पटकन. आणि मग नंतर आमचे जेवणं वगैरे राहिले. आणि मला उपवास होतं फ्रेंड, आणि मी काहीच खाल्लं नाही. माझ्या मिस्टरांना पण उपवास असते, पण आज त्यांना ते लूज मोशनमुळे त्यांनी उपवास नाही धरला आणि मी नाही धरू दिला त्यांना उपवास. म्हटलं नको, त्रास होते. तसेच तर ते खूप गळले होते, इकडले तिकडे पडल्यासारखे व्हायचे ते. बघा भरलं. आता ते दुसऱ्या पिशवीत टाकावं लागेल नाही का.
तर मी पिशवी देते तुम्हाला. तर चला फ्रेंड, मी पिशवी देते. तर बघा फ्रेंड, ह्या पिशवीमध्ये घेतले आणि आता आम्ही निघालोय. यांचं चाललंय भांगी भांगी काढणं. तर चला आता येतोय आम्ही जाऊन. बघा फ्रेंड, हा दुसऱ्या दिवसचा सकाळचा व्हिडिओ आहे. आज मी पोहे बनवत आहे माझ्या मुलीसाठी, कारण बाकीचे पदार्थ आहे कालच्या अक्षय तृतीयेचे स्वयंपाक. पण कसं आहे, स्कूलमध्ये नाही ना नेतात ते. तर माझी मुलगी बोलली मम्मा मला पोहे करून दे, म्हणून मी माझ्या मुलीला पोहे करून देत आहे. तिला पोहे आवडते. मी तिला पहिले बोलली टिफिनवर नको नेऊ पोहे, तर म्हणे दे काही नाही होत. म्हटलं चल मग ठीक आहे. मी तेलामध्ये कांदा जिरं मोहरी पहिलेच टाकून घेतली होती, थंड तेलातच टाकून घेतले. म्हटलं होते मग ते नंतर. आणि बघा थोडे पोहे घेतले मी, थोडे जास्त आहे ते, असं म्हटलं हे थोडे खाऊन वगैरे जाईल. गॅस बारीक करते, मोठा असला ना की जडते. आणि आज छान उन्हाचं वातावरण आहे फ्रेंड. काल ते एवढं आभाळ होतं, रात्री तर विजा पण चमकत होत्या आणि असं वाटलं की खूप पाऊस येणार का आता. तर मी 2 मिनिटात भेटते तुम्हाला. बघा मी पोहे टाकून घेतले. तिला म्हटलं कोथिंबीर टाकू काय, कधी कधी ते टाकू नाही देत फ्रेंड. तर आज तिला म्हटलं टाकू काय, तर बरं टाक म्हणते, नाही तर टाकून देते. बघा किती छान मोजकं काहीतरी बनवलं ना की खूप छान होते. मोजकंच बनवा तुम्ही कधी पण बघा, खूप छान बनते. आणि अति जर आपण सारा ढेर पसारा करून ठेवला ना तर अजिबात चवाचं बनत नाही. आणि मला पण आहे ना असं मोजकं असं बनवायला आवडतं, अति नाही आवडत. छान वाटतं असं. पण ज्याच्या घरी मोठा खटला असला त्याला बनवावंच लागतं फ्रेंड. हे तर तिघांना जरी खाल्लं तर आम्हाला भरपूर पोहे आहे. पण आम्ही तिघं नाही खाणार, माझे मिस्टर नाही खाणार. चला मी आता आहे ना कोथिंबीर टाकून घेते थोडी. आणि बघा फ्रेंड, मस्तपैकी पोहे बनवले, कोथिंबीर पण टाकून घेतली. आपले पोहे रेडी आहे. आता माझ्या मुलीच्या टिफिनमध्ये टाकून देते मी पोहे. आणि तिला आज 2 बॅटल न्यावं लागेल पिलू. आज तिची 4 वाजेपर्यंत स्कूल आहे आणि इतके दिवस तिची 10 ते 1 होती, कारण तिचे 10वीचे एक्स्ट्रा क्लासेस आहे. बघा फ्रेंड, माझ्या मुलीचं टिफिन भरून घेतलंय मी आणि इकडे माझ्या मुलीसाठी खायला डब्यात काढले. झोपी त्यांना बरं नाही आहे फ्रेंड. आज वाटतंय त्यांना थोडं बरं. 2 दिवस तर घायल झाले होते. शनिवारी आणि काल पण खूप अंगभर झाली होती त्यांच्या. आज बरे आहेत. तर बोलले आज साहेब मी जाऊ का कामाला, दे ना मला चपात्या टाकून. मी म्हटलं त्यांना अजिबात नाही, झोपा गपचूप, त्यांना नाही जाऊ देणार मी आज कामाला. अहो हाय करा इकडे बा. बघा 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 त्यांची नाटकं बघा. काय काय करण हे. कसं वाटतं तुम्हाला आपल्या यूट्यूब फॅमिलीला, सांगा ना. बरं वाटते फ्रेंड आता त्यांना. आणि आमच्या गाद्या खाली पडलेल्या आहे, खालीच टाकतो आम्ही, कारण तेवढ्या बेडवर कोण झोपणार आहे. आणि काल आहे ना फ्रेंड खूप आभाळ बिभाळ आलं. हे बघा ना कसं आम्ही खुर्च्या बिरच्या बेडवरच ठेवून दिलेले आहे. त्याच्यावर पाय पुसणे धुतलेले. चला तर फ्रेंड, मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.